श्रीराम समर्थ. हां, तर या ग्रंथामध्ये पहिले 7 ज्या आहेत त्या प्रार्थना आहेत, 7 श्लोक आहेत आणि नंतर पुढेसुद्धा सगळे प्रार्थनाच आहे. आपण तर बघितली की जे काय केळकर सरांनी वाचलं हे सगळं मराठीतच वाचलं आहे. त्यामुळे जी काय प्रार्थना तिथे होती त्याचा अनुवादच आहे. फक्त पुढची जी प्रार्थना आहे ती त्यांच्या भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये आहे. तुलसीदासांच्या अवधी भाषेमध्ये सगळी प्रार्थना आहे. तर त्याचा अर्थ तर आलेला आहेच आहे. मी असा एक विचार केला की पहिले 7 श्लोक आहेत त्याचं आणि आता हे जे काय त्याचं फक्त एकदा मी थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. नंतर 7 श्लोक जरी दररोज वाचले तरी पण त्याचं निरूपण करायची गरज नाही. ती फक्त प्रार्थना आहे, ती एकदाच आपल्याला म्हणायची असते. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पुढे जो काय आज भाग झाला त्याच्या पुढे आपण डायरेक्ट वाचन करत राहू. बरोबर. फक्त हे एकदाच मी याचं फक्त तुम्हाला निरूपण करणार आहे 7 श्लोकांचं. नंतर 7 श्लोकांचं परत निरूपण करायची गरज नाही. डायरेक्ट पुढची सेवा सुरू होईल उद्या. करेक्ट. पण 7 श्लोक म्हणायला हरकत नाही. पण त्यावेळेस अर्थ वाचा किंवा न वाचा इट्स नॉट इम्पॉर्टंट. बरोबर. आता वाचलं ते चांगलं केलं. तर आपण सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जसं पहिली प्रार्थना फारच सुंदर आहे. फारच सुंदर आहे. त्याचा अर्थ बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की मी आता उलटं करतो की पहिले ते मी प्रार्थना ऐकली आणि नंतर अर्थ ऐकली. मी पहिला अर्थ वाचतो. बघा आता गंमत. अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या श्री सरस्वती व श्री गणेश यांना मी वंदन करतो. आणि या अर्थाचा श्लोक आपण ऐकलात. वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको. बघा सगळं जे काय आपण साहित्य आपल्या तोंडानेच कधी कधी जेव्हा जे काय म्हणत असतो सुंदर सुंदर प्रकारची वाक्य सगळं हे सगळं करण्याचं काम कोण करतं तर अर्थात विद्येची देवता सरस्वती आहे. तिच्याशिवाय आपलं सगळं व्यर्थ आहे. कारण जे काय आहे ते आपण व्यक्त करतो आणि व्यक्त करण्यासाठी मुख्य वाणीची शक्ती ही मुख्य आहे. आणि अर्थात आपण लिहिण्याचंही काम करतो. पण लिहिण्यासाठी जे काय लागतात अक्षरं किंवा अर्थ किंवा काव्य रचायचं असेल तरी त्याला वेगवेगळ्या छंदात रचायचं असतं. काय काय सगळं जे काय आहे हे करण्यासाठी सरस्वती देवीचा जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. म्हणून देवी सरस्वतीला वंदन आपण करतो आहोत. आणि जोडीला अर्थात श्री गणेशांच्या वंदनाशिवाय कुठलीच गोष्ट सुरू होऊ शकत नाही. श्री गणेशांचं वर्णन आपण काय करणार. आपल्याला तर माहीत आहे की बुद्धीची देवता आहे आणि अर्थात नक्कीच विघ्न निवारण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी प्रार्थना पण खूप सुंदर आहे. सगळ्याच प्रार्थना सुंदर आहेत. बघा ते प्रार्थनाचा मी अर्थच फक्त वाचतो पहिल्यांदा. ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाही अशा श्रद्धा व विश्वासरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतसमीश्वरम. बघा आता आपण तर म्हणतो नेहमी की ईश्वर आपल्यामध्येच आहे. सगळ्यांना माहिती आहे असं म्हणतोच आपण ना. अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की देव जो आहे तो तुमच्या देहामध्ये आहे. शंकाच नाही आहे. जेव्हा इतकी लोक सांगतात, वेद सांगतात, ऋषी सांगतात, अथर्वशीर्ष सांगतं की तुमच्या शरीरामध्ये ते सत्य नक्की आहे. पण मग आम्हाला का दिसत नाही. दिसण्यासाठी आपल्याला काहीतरी साहित्याची गरज आहे. जसं आपण सूक्ष्म प्राणी जे आहे ते बघण्यासाठी मायक्रोस्कोप वापरतो. आपण म्हणतो की आहेत सूक्ष्म डोळ्याला न दिसणारे. प्रूफ काय आहे तर मायक्रोस्कोप घ्या. तुम्हाला सगळे प्राणी हे जे दिसत नाही ते दिसतात. म्हणजे काय की मायक्रोस्कोप हे आपलं साधन आहे. तसं ईश्वर पण आहे नक्कीच. अंतःकरणामध्ये आहे. पण बघणार कसं. साधनाची गरज आहे ना. आणि ते साधन म्हणजे अर्थात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते भगवान शंकर आणि पार्वती यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला हवा आहे की ज्यांच्या आशीर्वादामुळे सुद्धा आपण ईश्वराला पाहू शकू. आणि अशा या शंकर आणि पार्वतींना आपण वंदन करतो आहोत. श्रीराम. पुढे अजून एक सुंदर श्लोक आहे की ज्यांचा आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्रसुद्धा सर्वत्र वंदनीय ठरतो अशा ज्ञानमय शंकररूपी गुरूंना मी नित्य वंदन करतो. बघा किती सुंदर आहे श्लोक. ऐका. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं
यमाश्रितो हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंद्यते. बघा किती छान अर्थ आहे की वाकडा चंद्र म्हणजे त्याला म्हणायचं असं आहे की चंद्र काय फार सुंदर आहे असं नाही आहे. चंद्रावर सुद्धा आणि सौंदर्य असलं तरी पण त्याच्यावर डाग पण आहे, बरोबर आहे. त्यामुळे चंद्र तसा पाहिजे तर वाकडा तिकडंच आहे. जास्त करून आपला तो वेडा वाकडाच दिसतो बऱ्याच वेळा. पण असं असलं तरीसुद्धा हा चंद्र वंदनीय ठरतो. त्याचं कारण अर्थात त्यांना असलेला आशीर्वाद, गुरुरूपी शंकरांचा आशीर्वाद आहे. आणि तो असल्याशिवाय काहीच होत नाही. परंतु तो जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यात किती जरी दुर्गुण असतील ते सगळे दुर्गुण नष्ट करण्याची शक्ती शिवशंकरांमध्ये आहे. ते शंकरांना आपण आदिशंकरांना आदिगुरू मानतो. पहिले गुरु भगवान शंकरच असं मानतो, बरोबर. तर असे हे जे भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकररूपी आमचे गुरु आहेत, मग ते कोणी असो त्यांच्यामध्ये भगवान शंकरांचा सुद्धा अंश नक्की आहे. आणि अशा ह्या गुरूंना आपण वंदन करतो. त्यांच्यामध्ये असलेला थोरवा हा लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे आपला आदर जास्त वाढतो. की भगवान शंकरांकडे तुमचा नमस्कार पोचेल की नाही माहीत नाही, पण गुरूंना केला तरी भगवान शंकरांना पोचणार आहे, हे त्यांना म्हणायचं आहे. आणि इतकं हे महत्त्वाचा भाग आहे हा. पुढची प्रार्थना बघा काय, ती पण अशी सुंदर प्रार्थना आहे. श्री सीतारामांच्या गुणसमूहरूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या विशुद्ध विज्ञान संपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मिकी व कपीश्वर हनुमान यांना मी वंदन करतो. आता वाल्मिकींचं वैशिष्ट्य तर माहिती आहे की ते मोठे कवी होते आणि त्यांनीच तर रामायण काव्य रचलेलं आहे पूर्ण. आणि त्यांच्याविषयी बोलायला आपल्याकडे शब्द नाहीत, इतकं ते जबरदस्त त्यांचं काव्य होतं. आणि असे हे वाल्मिकी ऋषी जे आहेत. आणि दुसरं महत्त्वाची रामायणामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थात हनुमान, की ज्याच्याशिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे की रामचरितमानस हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये जे सुंदरकांड आहे ते आपण ऐकलं आहे असेल, एकदा करण्याची संधी मिळाली होती महाराजांच्या कृपेने. हे जे सुंदरकांड आहे संपूर्ण हनुमानावरती, हनुमानाची लीला आहे, हनुमानाचा पराक्रम आहे. आणि असं म्हणलेलं आहे की ज्यांना रामचरितमानस ऐकायला वेळ नाही की ऐकू शकत, त्यांनी सुंदरकांड जरी ऐकलं तरी रामचरितमानस संपूर्ण ग्रंथ ऐकल्याचं वाचल्याचं पुण्य मिळतं केवळ सुंदरकांडाने. म्हणजे विचार करा किती प्रासादिक सुंदरकांड सेवा आहे, आणि ती हनुमंताची सेवा आहे. म्हणून हनुमंताचं महत्त्व किती बघा, की ग्रंथरचयिताने पण हनुमानाला इतकं महत्त्व दिलं आहे. आणि म्हणून असे हे जे हनुमंत आहेत, कपीश्वर त्यानं म्हणलं, अशा हनुमंताला आणि अर्थात वाल्मिकी ऋषींनासुद्धा आपण वंदन करूया. पुढचा श्लोक बघा. जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेशहरण करते, तसेच संपूर्ण कल्याण करते, त्या श्री रामचंद्रांची प्रियतमा असलेल्या श्री सीतादेवींना मी नमस्कार करतो. बघा श्लोक म्हणतो, उद्भवस्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्. आता आपल्याला तर माहिती आहे की जगामध्ये 3 गोष्टी सतत होत असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय, बरोबर आहे. सतत हे सगळ्या ठिकाणी चालू असतं. कुठेही त्या जागी ही स्थिती पदार्थांमध्ये येत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की क्लेश खूप असतो. अनेक लोकांना, अनेक जीवांना पण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेशांना सामोरे जावं लागतं. आनंद असतो पण क्लेश नक्कीच प्रत्येकाला मिळतात. आणि मग या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की उत्पत्ती, स्थिती, लय आणि शिवाय क्लेश, हे सगळे जेव्हा असतात ते सर्वांचं हरण करणारं, विशेषतः क्लेशांचं. कारण क्लेश हरण करणं हे कठीण आहे. आपण सुद्धा नेहमी म्हणतो की बाबा मला खूप वेदना होत आहेत, देवा माझ्या वेदना दूर कर, बरोबर, बाकी सगळं चालेल मला. तसं हे जे क्लेश आहेत, हे क्लेश हरण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे क्लेश हरण करण्याचं काम आणि जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्याचं काम जे करते, जी प्रभू रामचंद्रांची पत्नीसुद्धा आहे, तीच म्हणजे सीतादेवी आहे. तिला आपण नमस्कार करूया. शेवटी बघा, जगन्माता जी आहे ह्या जगाची जननी आहे. त्यामुळे जिने निर्मिती केली ती सगळं करू शकते, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे आपण सीतादेवीने सुद्धा या नमस्कार करत आहोत. पुढचा श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे, संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असल्याचा भास होतो, त्याप्रमाणे
ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुण जाण्यास इच्छिण्यासाठी एकमात्र नौका आहे. अशा संपूर्ण कारणांचे श्रेष्ठ कारण असलेल्या ज्यांना श्रीराम म्हणले जाते त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो. किती सुंदर अर्थ आहे. आपण ह्याचा श्लोक वाचूया आता. बघा काय म्हटलं त्यांनी या श्लोकामध्ये. किती सुंदर श्लोक आहे. यन्माया वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जो यथा हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवान् बोधे स्थिति श्रावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं. बघा हा श्लोक पण खूप सुंदर आहे. जसं आपल्याला माहिती आहे की जगामध्ये देवता अनेक आहेत, परंतु 3 देवच मुख्य आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे 3 देव मुख्य आहेत. परंतु त्यातसुद्धा मुख्य देव कोण असतील तर अर्थात भगवान विष्णूच आहेत, नाही का. कारण हे आहे की बहुसंख्य लोक याच देवाची उपासना करत असतात. बहुसंख्य. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे की जगाचं पालन करण्याचं काम यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे. आपल्या भाषेत जगाची होम मिनिस्ट्री जी आहे ती विष्णू सांभाळतात. हे फक्त हरीच करतात. आणि त्यामुळे बहुसंख्य लोक जे आहेत ते यांची प्रार्थना करत असतात. आणि अर्थात ज्यांच्याकडे हे सगळं आहे त्यांची सगळी माया आहे. ते त्यांनी स्वतः भगवंतानीच म्हटलं की माझी माया इतकी प्रचंड आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि असुर. आता ब्रह्मदेवाने तर सृष्टीची निर्मिती केली असं आपण म्हणतो, बरोबर आहे. ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेवसुद्धा या मायामध्ये गुरफटून गेला आहे, मायेच्या अधीन झाले. आता आपल्याला हे सगळं ज्ञान आहे थोडंफार ऐकून की दिसणाऱ्या वस्तू सगळ्या ज्या आहेत त्या अशाश्वत आहेत हे आम्ही वाचतो. परंतु एवढं वाचूनसुद्धा आम्ही काय म्हणतो याच खऱ्या आहेत, म्हणजे याच शाश्वत आहेत असं आपल्याला वाटतं. मग आता हे काय आहे? जर एकीकडे मी एक वाक्य वाचतो की सगळ्या दिसणाऱ्या वस्तू या अशाश्वत आहेत आणि दुसरीकडे मला याच सत्य वाटतात, याचा अर्थ काय? हीच माया आहे. ही माया आहे आणि ही सर्वांवर इतकी प्रचंड काम करते की किती जरी काही जरी आपण ज्ञान घेतलं तरी ते ज्ञानसुद्धा आपल्याला खोटंच वाटतं आणि जे नाही ते खरं वाटतं. ही खरी माया आहे. आणि जर प्रत्यक्ष ब्रह्मदेव जर त्याच्या अधीन झाले, असुर तर आहेतच, देव आणि असुर, देव तर बाकी सगळे सामान्य आहेत, ब्रह्मदेव मुख्य देव आहे तसा, पण तो सुद्धा त्याच्या अधीन झाला आहे. त्याच्यासमोर ब्रह्मदेवाला पण काही चालत नाही. असुर तर आहेत. मग हे सगळं जर इतके सगळे लोक जर त्याच्या अधीन झालेत तर मग काय करायचं? एकच करू शकतो की ह्या सगळ्या माया ज्या आहेत ह्या माया निर्मिती केली आहे भगवंताने, म्हणजे श्रीरामाने, म्हणजे श्री विष्णूने. एकच आहे, विष्णू म्हणा, श्रीराम म्हणा, कृष्ण म्हणा, परंतु हे सगळं यांनीच निर्मित केले. आता या ठिकाणी आपण त्यांना राम म्हणतो कारण या ग्रंथाचा जो नायक आहे तो राम आहे, बरोबर आहे. म्हणून आपण सगळं श्रीरामरूपी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ही सगळी जी माया आहे ही भगवंताची म्हणजे श्रीरामांची आहे. आणि हे आपल्याला आता समजलेलं आहे. म्हणून अशा या श्रेष्ठ भगवंताला की ज्याच्यामुळे सगळ्या अशाश्वत गोष्टी आम्हाला सत्य वाटतात, ही त्याची जी माया आहे, अशा ह्या मायेच्या निर्मिती करणाऱ्या भगवंताला मी वंदन करतो. पुढे असं म्हटलं आहे की अनेक पुराणे, वेद, तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणामध्ये आले आहे ते, तसेच श्री रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करत आहेत. ही प्रार्थना क्रमांक 7 आहे, लक्षात ठेवा. या 7 प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत. आता ही जी प्रार्थना आपण तिचा अर्थ वाचला, ती प्रार्थना एकदा ऐकूया मग त्याच्यावर बोलतो. नाना पुराण निगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमतिमंजुलमातनोती. श्रीराम समर्थ. तसा तर अर्थ आपण ऐकलाच आहे.
जसं आपल्याला माहिती आहे की अनेक पुराणं आहेत, अनेक वेद आहेत, शिवाय तंत्र ज्ञान सांगणारे ग्रंथ पण आहेत. मग हे तंत्रशक्ती म्हणजे अर्थात वेगळ्या प्रकारची जी साधनं ज्याला म्हणतो आपण, जारण मारण वगैरे वगैरे सगळी, याचे पण ग्रंथ आहेत. त्याला आपण तंत्रग्रंथ असं म्हणलं. निगमागमन जे म्हणलं तर त्याच्यामध्ये हा जो काय प्रकार आहे तो येतो, की पहिल्या प्रकारे वेद आणि उपनिषद हे सगळे व्हाईट आहेत आणि हे सगळे बाकीचे ब्लॅक, ज्याला आपल्या भाषेत म्हणतो, ही ब्लॅक मॅजिककडे जाणारी आहे, पण त्याला निगमागम असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर हे असे सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. सगळ्या ग्रंथांचं सगळ्या प्रकारचं वर्णन रामायणामध्ये आलं आहे. हे वैशिष्ट्य आहे. बघा, गंमत अशी आहे की वेदांचं सार घेतलं आहे, पुराणांचं घेतलं आहे आणि तंत्रशास्त्राचा काही जो भाग आहे त्याचं वर्णनसुद्धा रामायणामध्ये आलेलं आहे. आणि अशा या सगळ्या गोष्टींचं त्यांनी, तुलसीदासांनी काय केलं, हातामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मग या सगळ्याचा वापर करून त्यांनी जे काही लिहिलं आहे ते त्यांनी स्वतःच्या भाषेत त्यांनी म्हणलं आहे की मनोहर अशा लोकभाषेमध्ये मी हे विस्ताराने लिहितो आहे. लोकभाषा म्हणजेच त्यांची जी लोकभाषा होती ती अवधी भाषा होती, ज्याच्यामध्ये हे संपूर्ण त्यांनी रचलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांनी थोडा थोडा आस्वाद घेतलेला आहे. पुराणामधला काही भाग घेतला आहे, वेदामधला घेतला आहे, तंत्रशास्त्रातलं काही जे वर्णन रामायणात आलं आहे, मूळ रामायणामध्ये आहे, म्हणजे वाल्मिकीने लिहिलेलं आहे, त्याच्यातला काही भाग उचलला आहे. आणि तुलसीदासांनी हे सगळं जे आहे ते व्यवस्थित त्यांच्या भाषेप्रमाणे, ते कवी होते खूप मोठे आणि भक्त होते, मुख्य म्हणजे भक्त आणि कवी, त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं आपली रामाची कृपा वापरून हे सगळं काव्यरूपाने त्यांच्या लोकभाषेमध्ये त्याचा विस्तार केलेला, अतिशय सुंदर विस्तार केला. बघा, हा ग्रंथ जो आहे हा पूर्ण काव्यमय आहे. भागवतामध्ये आणि ह्याच्यामध्ये हा फरक एक असं मला थोडासा वाटला की इथे ठाई ठाई खूप खूप सुंदर सुंदर असं वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये पण आहे, नो डाऊट, परंतु तो वेगळा प्रकार आहे. आणि यांचं जे आहे ते खरोखर ठाई ठाई खूप काही गोष्टी त्यांनी वर्णन करून करून सांगितलं. अगदी जसं एखादा गायक एखादं गाणं आळवून आळवून म्हणतो, एकच ओळ तो 10 वेळा आळवतो, त्याला आपण म्हणतो हा कोणतरी बाबा मोठा गायक आहे, शास्त्रीय वगैरे गाणारा. बाकीचे गायक चांगलं म्हणतात. तसा थोडासा मला फरक वाटला की तुलसीदास जे आहेत ते महान भक्त होते रामाचे आणि अर्थात ते खूप मोठे कवी पण होते. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं अतिशय बारकाईने वर्णन केलं खूप. म्हणून ते काव्य खऱ्या अर्थाने वाटतं की हे खऱ्या अर्थाने काव्यमय ग्रंथ आहे, याची आपल्याला साक्ष पडते. आणि ते त्यांनी स्वतः पण म्हटलं की मी माझ्या आनंदासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर केला आहे, पुराणातल्या सगळ्या गोष्टी वगैरे, निगमागमन सगळं, आणि मग सुंदर माझ्या लोकभाषेमध्ये मी याचा विस्तार केला आहे. अर्थात विस्तार करताना काव्यमय विस्तार त्यांनी केलेलं आहे, हे त्यांनी सर्वप्रथम सांगितलं तुलसीदास. म्हणजे ग्रंथ कशा प्रकारचा आहे हे त्यांनी थोडंसं सुरुवातीला सांगितलं की अशा प्रकारे हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे असं म्हणलं की ज्याच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी, सुंदर गजमुख, बुद्धीचे भांडार व पवित्र गुणांचा आश्रय आहे, अशा श्री गजानन माझ्यावर कृपा करो. आता इथून या ग्रंथाला खऱ्या अर्थाने थोडीशी सुरुवात झाली. 7 हे श्लोक आहेत ते इथे संपले आणि इथून आता ह्या ग्रंथाला सुरुवात होते. जसं त्यांनी पहिला जो दोहा आहे तो असा आहे, दोहा नाही येतो तो काय म्हणतो त्याला, सो म्हणलं, सोरखा. हां, हा जो आहे आता मी म्हणण्याचा जास्त प्रयत्न करतो. श्रीराम जो सुमिरत सिद्धी होई गण, नायक करी बर बदन, करऊ अनुग्रह सोई बुद्धी, रासी शुभ गुण सदन. आता हा दोहा त्यांच्या भाषेत आहे, हा म्हणण्याची अशी पद्धत आहे. त्याचा अर्थ बघा, ज्याच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी, सुंदर गजमुख, बुद्धीचे भांडार आणि पवित्र गुणांचा आश्रय आहे, असा श्री गजानन माझ्यावर कृपा करो. हे सगळं त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये, अर्थात ग्रंथाला सुरुवात केल्यावर पहिलं नमन आपण गणपतीला करतो त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथाचा आरंभ झाला. आधीची सगळी प्रार्थना संस्कृतमध्ये होती, हे लक्षात ठेवा. हे सगळं बंधन तुम्ही म्हणाल अगोदर केलं होतं, आता परत कसं काय आलं, असं तुमचा कदाचित प्रश्न येऊ शकेल. तर लक्षात ठेवा, पहिली प्रार्थना कॉमन प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच देवतांना वर्णन झालेलं आहे. परंतु आता ग्रंथाला सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने. सगळ्या प्रार्थना, सगळे दोहे जे आहेत ते त्याच्या भाषेमध्ये, जे स्वतः त्यांनी रचलेले आहेत. अगोदरची प्रार्थना त्यांनी रचलेली नसेल, कोणाची तरी असेल. तर अशा प्रकारे त्यांनी पहिल्यांदा अर्थात बुद्धीचे भांडार असलेल्या गजाननाची प्रार्थना केली आपल्या भाषेमध्ये आणि हे सांगितलं की माझ्यावर कृपा कर,
जेणेकरून मला काही पुढे करता येईल. आता मी श्लोक वाचण्याच्या याच्यात जात नाही, कारण श्लोक वाचला तर वेळ लागू शकतो. पुढे त्यांनी असं म्हणलं की हे भगवंता, आता गणेशाचीच प्रार्थना करतात बघा, की हे भगवंता तुझी जर कृपा असेल तर काय होऊ शकत नाही, काहीही होऊ शकतं, प्रश्नच नाही आहे. मुका बोलू शकतो, आंधळ्याला दिसू शकतं, लंगडा असेल तर पर्वत चढू शकतो, काय होऊ शकत नाही. आणि म्हणून तू माझ्यावर कृपा कर. आणि भगवंता या कलियुगामध्ये तुझ्या कृपेशिवाय माझी पापं जळणार कशी? पापं तर ठाई ठाई होत आहेत, अजिबात वेळ लागत नाही. मग हे सगळं करण्यासाठी भगवंता तुझी कृपा माझ्यावर पाहिजे, त्याच्याशिवाय मी माझी पापं कमी कशी करू, अशी प्रार्थना त्याने केली. आता या सगळ्या प्रार्थनेवरती मी फक्त बोलत राहतो न थांबता, दोहा वगैरे काही म्हणत नाही, कारण वेळ जाऊ शकतो. त्यांनी पुढच्या ह्याच्यात असं म्हटलं की पुढे त्यांनी अर्थात श्रीहरींची प्रार्थना केली. ते म्हणाले की बघा भगवंता, तुमचं मी काय वर्णन करू, तुम्ही तर क्षीरसागर निवासी आहात. भगवंताचा कायम निवास पत्ता म्हणलं, जसं आपण म्हणतो परमनंट ॲड्रेस काय आहे, भगवंत तसं कुठे एका जागी नाही तर फिरत असतं, परंतु त्यांचा खऱ्या अर्थाने जो पत्ता आहे तो म्हणजे क्षीरसागरवासी आहे. ते क्षीरसागरामध्ये शयन करतात, शेषशय्या त्यांची आहे, आणि अर्थात लक्ष्मी त्यांच्या चरणाशी बसलेली असते. आणि ह्या भगवंताचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणाले काय तुझं वर्णन करू भगवंता, की तुझं वर्णन करायला माझी जी वाणी आहे तिच्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे. आणि तुझे तर चहेते प्रत्यक्ष शिवशंकर पण आहेत, कारण भगवान शंकर हे विष्णूंचे भक्त आहेत आणि भगवान विष्णू शंकरांचे भक्त आहेत, ते काय प्रश्नच नाही आहे. तर असे तुम्ही आहात, तुमचं मी कशी स्तुती करू मला माहीत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जोडीला अजून एक महत्त्वाचा भाग आहे, ते म्हणजे आमचे गुरुची कृपासुद्धा मला पाहिजे. सद्गुरूंच्या चरणाला वंदन केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. आपण प्रार्थना म्हणतोच, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. की सगळे परमेश्वराचे जेवढे परमेश्वर आहेत, जेवढे देव सगळे गुरुच्या चरणामध्येच आहेत. जर तुम्ही गुरुच्या चरणाला जर वंदन केलं तर इतर देवांना करा किंवा न करा, करू नका असं म्हणत नाही, पण त्यांना केलं तर सगळ्यांना पोचतो. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे, हे महत्त्वाचा भाग आहे. की मी शॉर्टकट शोधायचं म्हणून, माझ्याकडे वेळ असताना जर मी शॉर्टकट शोधायचं म्हणून फक्त गुरुने वंदन केलं, बाकी सगळं छान मंदिरं नाही केलं, तर असं माझी तेवढी श्रद्धा आहे का 100%? 100% नाही आहे, थोडी कमी असणारच ना. मग करा ना बाकीच्यांना वंदन. जर एवढे महान संत जर सगळ्या भगवंताचं स्मरण करतात तर आम्ही पण करायला हरकत नाही आहे, पण गुरूंवर जास्त श्रद्धा ठेवा, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्यांनी गुरूंच्या चरणाचा आश्रय घेतला आहे त्यांना बाकी काय करायचं आहे. सद्गुरूंच्या चरणामध्ये किती शक्ती, ह्याच्याविषयी अनेक अभंग आहेत, अनेक गोष्टी आहेत. इवन आपण म्हणतो जो हनुमान चालीसा म्हणतो, जो यांनीच रचलेला आहे, त्यात सुरुवातीलाच म्हणतो की श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारू. काय त्याचा अर्थ होतो बघा, की सद्गुरूच्या चरणाची धूळ, केवळ रज म्हणजे धूळ, निज मन मुकुर सुधारू, की माझ्या मनात असलेला हा जो मैला आहे, माझं मन जे कलुषित झालेलं आहे किंवा दूषित झालेलं आहे किंवा खराब झालेलं आहे, हे साफ करण्यासाठी तुमची धूळ बघा, त्यांच्या धुळीने माझ्या मनावरचा पटलावरचा धूळ निघून जाते. काय शक्ती आहे बघा. ही धूळ घालवण्यासाठी दुसरी धूळ पण कोणाची? गुरूंच्या चरणाची. ही जर वापरली तर तुमच्या मनाचा मैला जाईल, असं त्यांनी तुलसीदासांनी सुंदर वर्णन केलं आहे हनुमान चालीसामध्ये. आणि खरोखर त्यांनी तेच म्हटलं की ज्यांनी सद्गुरूंच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी ठेवली, नक्कीच त्यांचं शरीर, त्यांचं चित्त शुद्ध होऊ शकतं, यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अशा ह्या गुरूंच्या चरणाला मी वंदन करतो, तिथे जो आनंद आहे तो आनंद कुठेही नाही. त्याच्यानंतर शिवाय ते असंही म्हणतात की गुरूंचं वर्णन करायला मला शब्द नाही, हे तर मी म्हणलं आहे, पण मला पुढे जायची इच्छाच होत नाही आहे. मला असं वाटतं गुरूंचंच वर्णन करत इथे थांबावं, बाकी काहीच करायची इच्छा नाही आहे. परंतु असं करून मला चालणार नाही आहे, कारण मला जो दृष्टांत भगवंताने दिला, त्यांना भगवंतानी अर्थात दृष्टांत दिला होता की तुम्ही अशा प्रकारचं काव्य रचा, आणि म्हणून त्याने हे काव्य रचलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की
मला आता पुढे जायचं आहे आणि भगवान रामांविषयी मला अनेक काही गोष्टी सांगायच्या आहेत. अर्थात मला सांगण्याची इतकी शक्ती माझी नाही. हे सगळं फक्त गुरूंच्या कृपेनेच मी करू शकतो. गुरूंची कृपा झाली तर मी नक्की श्रीरामांच्या चरित्राचं वर्णन करू शकतो, अन्यथा नाही करू शकत. म्हणून हे गुरुदेव माझ्यावर कृपा करा आणि मग मी आपल्या कृपेने अर्थात हे सगळं करीन. त्याने असंही म्हणलं आहे की वंदन करताना पद्धत अशी असते, तरी पद्धतीप्रमाणे केलं तरी, जसं गुरूंना वंदन केलं आहे, त्यांनी गणपती बाप्पाला वंदन केलं आहे, तसं त्यांनी सांगितलं मी ब्राह्मणांना पण वंदन करतो. कारण या पृथ्वीतलावरती त्यांचं जे काम आहे ते हेच आहे की जे ज्ञान त्यांना मिळालेलं असतं ते ज्ञान इतरांना द्यायचं, हे त्यांचं काम आहे. आणि म्हणून जे आपल्याला ज्ञानदान करतात अशा या सर्व ब्राह्मणांनासुद्धा मी नमस्कार करतो. हे पारंपरिक पद्धत हीच होती की प्रत्येक वर्ण जे होते त्याचं काम होतं की ब्राह्मण वर्णातल्या लोकांनी ज्ञानदान करायचं, हेच काम होतं. वैश्यांनी शेती करावी, क्षत्रियांनी लोकांचं रक्षण करावं, असं होतं. आणि त्या अनुसार त्यांनी म्हटलं की आजही काही अंशी हा भाग आहेच. किती जरी आपण वेगवेगळी कामं केली तरी पण जी मूळ शक्ती जी दिलेली आहे त्या वर्णाला ती त्याच्याकडे असतेच. फक्त त्याला तुम्ही उजाळा किती देता हा वेगळा भाग आहे. जर तुम्ही तुमच्या त्या परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टीला जर तुम्ही त्या हात घातला तर तुम्ही लगेच पुढे जाल, इतर व्यक्ती जाणार नाही. कारण ती तुमच्याकडे बिल्ट इन पॉवर आहे, त्या वर्णाला ती शक्ती दिलेली आहे. त्यामुळे त्या शक्तीचं त्यांनी ठरवलं तर ती शक्ती तो नक्की पुढे जाईल. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की मी या सर्व ब्राह्मणांच्यासुद्धा मी चरणाला वंदन करतो, त्यांचाही मला आशीर्वाद हवा आहे. त्याच्यानंतर त्याने पुढे म्हणलं की संतांना वंदन करा, संतांचं चरित्र ऐका. की संत कोणी असोत, सगळे संत हे संतच आहेत, त्यांची जी आध्यात्मिक पातळी ही एकच आहे. आणि महाराजांनी ते आपल्याला अगदी साधं सिंपल सांगितलं की जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रंथ वाचनामध्ये इतर ग्रंथ वाचणं कठीण आहे, पण तुम्ही संत चरित्र वाचा. कारण ग्रंथ वाचन करणं कठीण आहे, त्याचा अर्थ समजत नाही, वेगवेगळ्या भाषेत असतात, अनुवाद पण समजत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? सगळ्यात सोपी गोष्ट चरित्र वाचा. चरित्र गोष्टीरूप असतं, मग तो कुठलाही संत असो, तुम्ही ते जरी वाचलं तरी तुमची प्रगती होऊ शकते. कारण संत हे दुसरे देवच आहेत. देवाचं दर्शन आम्हाला घडू शकत नाही, म्हणून देवानेच संतरूपी अवतार घेतलेत, गुरुरूपी अवतार घेतलेत. सगळे गुरु संत होते, संत सगळे गुरु होते. बघा तुम्ही, सगळे संत गुरु होते आणि सगळे गुरु संत होते. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत की संत म्हणून पण ते घडले जातात आणि गुरु म्हणून पण घडले जातात. ज्ञानेश्वर माऊली संत होते पण गुरु पण अनेकांचे होते. तुकाराम महाराजसुद्धा संत पण होते पण गुरु पण अनेकांचे होते. यांच्यापासून तर हा संप्रदाय निर्माण झाला आहे, बरोबर आहे. पण ते भक्त पण होते, संत पण होते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की संत जे आहेत त्या संतांचा महिमा जो आहे तो अगाध आहे. की ज्यांच्या चारित्र्याचं जर आपण वाचन किंवा वर्णन जर केलं तर त्यातून इतकं अगणित पुण्य मिळतं की त्याचं वर्णन करणं कठीण. आणि हा सोपा भाग आपल्याला मिळालेला आहे की तुम्ही संतांच्या चरित्राचं जरूर वाचन करा. आणि अर्थात तुलसीदासांना हे माहीत होतंच, म्हणून तुलसीदास म्हणतात की संतांचं चरित्र हे अतिशय कल्याणकारक आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत की कापसासारखं आहे, कारण ते कवी होते. खूप सुंदर त्यांनी वर्णन केलं की कापूस कसा करतो, स्वतःचं अस्तित्व नाहीसं करतो, धागा बांधल्यावर त्याचं अस्तित्व संपतं, पण तो काय करतो तर सोयीचं भोग जे आहे त्याच्यात जातो आणि इतरांची ज्या विखुरलेल्या गोष्टी ते एकत्र आणतो. म्हणजे किती चांगलं काम तो दोरा बनवून करतो, पण त्याच्यासाठी स्वतःचं अस्तित्व नाहीसं करतो तो कापूस. विचार करा, संतांचं हेच वैशिष्ट्य. संतसुद्धा असंच काम करतात की स्वतःचं अस्तित्व मिटलं तरी चालेल, पण मी इतरांच्यासाठी काम करीन, स्वतःसाठी करत नाही. संत हे नेहमी इतरांचा उद्धार करण्याचाच प्रयत्न करतात, तरी स्वतःचा उद्धाराचा कधीही विचार केला नाही. सगळ्या संतांनी हेच केलं आहे. म्हणून ते म्हणतात की संतांचं जे वैशिष्ट्य हे आहे, म्हणून या संतांना मी वंदन करतो, या संतांच्या सगळ्या समुदायाला मी वंदन करतो. माझ्यावर कृपा करा. आणि हे संत म्हणजे फिरता प्रयागराजच आहेत, तीर्थराज प्रयाग.
प्रयागाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. कुंभमेळ्यालासुद्धा सगळे लोक तिथे गेले होते. अदरवाईज पण ते खूप मोठं असं तीर्थ आहे. पण त्यांनी असं म्हटलं की संतांचा समुदाय किंवा संत हे सुद्धा प्रयागच आहेत. पण चालता फिरता किती छान, आपल्या भाषेत मोबाईल. पण इतकं त्यांचं पावित्र्य आहे की तुम्हाला तितक्या लांब जायची गरज नाही. जर खरोखर एखादा चांगला संत भेटला तर तुम्ही बस त्यांना वंदन करा, तिथे तुम्हाला स्नान केल्याचं पुण्य मिळेल. इतकं संतांच्याकडे ही शक्ती आहे किंवा इतके ते पुण्यमय आहेत. आणि अशा या संतांनासुद्धा तुलसीदासांनी वंदन केलेलं आहे. याच्या पुढेसुद्धा अजून बराचसा भाग आहे, परंतु आता 5:30 वाजत आलेलेच आहेत. यांनी किती 20व्या पानापर्यंत वाचलं का? 3रा दोहा वाचला आहे ना, अजून आहे. पण तर मला असं वाटतं की आज आपण इथे हे जे पान नंबर 19पर्यंत मी आलो आहे, तर पान नंबर 19पर्यंत जे काही झालं आहे, म्हणजे दोहा क्रमांक 2पर्यंत मी आलो आहे. तर 2पर्यंतच आपण आता स्वल्पविराम घेऊया आज, कारण 5:30 वाजायला आलेले आहेत. अजून एक आपली प्रार्थना बाकी आहे आणि म्हणून आज आपण इथेच स्वल्पविराम घेऊया आणि नंतर उद्या आपण पुढच्या सेवेसाठी भेटूया. जी काही सेवा महाराज घडली ती सगळी सेवा मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा.